धम्मपद बालवग्गो नतं कम्मंकतं साधु यंकत्वा अनुतपति यस्स अस्सु मुखो रोदं विपाकं पटिसेवती। जे केल्याने पश्चाताप होतो, ज्याचे फळ आसवे गाळत रडत भोगावे लागतात, ते कर्म करणे चांगले नाही। अर्थकथा: चोरलेली काही मालमत्ता आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप एका शेतकऱ्यावर करण्यात आला। त्याच्या चमत्कारिक वागणुकीमुळे त्याला बुद्धासमोर हजर करण्यात आले, तेव्हा बुद्धाने त्या दाव्यातील प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट केली। जेव्हा त्या बिचाऱ्या माणसाला त्याच्या निरपराधाबद्दल सोडून देण्यात आले, तेव्हा बुद्धाने दुष्कृत्यांच्या परिणामासंबंधी विवेचन केले।